मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, मी कावेरी सुनील वालावलकर तुमचं स्वागत करते। तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच अंबेचरणी प्रार्थना। मंडळी, आज आपण आलेलो आहोत ठाणे वेस्ट येथील शास्त्रीनगरच्या माऊलीचे दर्शनासाठी। आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकतावादीचे नेते, समाजसेवक आदरणीय माननीय श्री भैयासाहेबजी गंगारामजी इंदिसे व आदरणीय सौ अंजुताई भैयासाहेबजी इंदिसे आणि आदरणीय श्रीमती रेखाताई रावसाहेबजी इंदिसे आणि समस्त शास्त्रीनगर महिला मंडळ यांकडून अत्यंत उत्कृष्टरित्या दरवर्षी हा नवरात्रोत्सवाचा सोहळा साजरा केला जातो। मंडळी, आपल्याकडे वर्षभरात 4 नवरात्र साजऱ्या केल्या जातात। यापैकी 2 विशेष नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र, जी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। चैत्र नवरात्रीमध्ये कठोर ध्यान आणि कठोर उपवासाचे महत्त्व आहे, तर शारदीय नवरात्रीमध्ये सात्विक साधना, रास गरबा उत्सव तसेच काही ठिकाणी शेवटच्या दिवशी लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करण्यात येते। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो। शरद ऋतूच्या सुरुवातीला हा उत्सव येत असल्याने या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हणतात। तसेच शारदीय नवरात्रोत्सवाचा 10वा दिवस हा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। याच दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा तर प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला, म्हणूनच या दिवसाला देखील हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। मंडळी, या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा अर्चा, उपवास, होम हवन तसेच नामस्मरण करण्यात येते। पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात 9 प्रकारचे धान्य रुजवण्यात येते। 10 दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते। टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि आंब्याची पाने, नारळ आणि लाल कापडाने सजवले जाते। पूजेमध्ये 5 प्रकारची फळे असतात। कलश हे दुर्गा देवीच्या दैवी उपस्थितीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे 9 दिवस त्याची पूजा केली जाते। प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते आणि ही माळ रोज 9 दिवस वेगवेगळी चढवली जाते। या दिवसात सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो। एका धार्मिक पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या दैत्यासोबत 9 दिवस दुर्गा देवीने त्याच्याशी लढून त्याचा वध केला, म्हणूनच दुर्गा देवीला महिषासूर मर्दिनी असे देखील संबोधले जाते। 9 दिवस देवीने दिलेला लढा म्हणजे सत्याने असत्यावर मात करून विजय प्राप्त केला, म्हणूनच त्या दिवसापासून नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली। ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसात करण्यात येते। फळ, फूल, आरती आणि जागरण गोंधळ या स्वरूपात दुर्गेची पूजा करण्यात येते। या 9 दिवसात 9 रंगांप्रमाणे देवीला साड्या भेट म्हणून देण्यात येतात, तर काही ठिकाणी देवीला साडी नेसवून तिचा शृंगार करण्यात येतो। विशेषतः या दिवसात आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी, माहूरची रेणुका या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो। मंडळी, तुम्ही इकडे बघू शकतात, खूप सुंदरपणे देवीचा महल तयार करण्यात आलेला आहे आणि खूप छान डेकोरेशन आहे आणि खूप छान वाटतंय। भारतातील पश्चिमेकडील राज्यांमध्ये, विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्र, गरबा आणि दांडिया रास या पारंपरिक नृत्य प्रकारांद्वारे नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। लोक रंगीबेरंगी पोशाख परिधान करतात, मोठ्या संख्येने एकत्र येऊन जल्लोषात गरबा खेळतात।
अष्टमीच्या दिवशी देवीच्या नावाने होम हवन भंडारा करण्यात येतो। यामुळे सर्व ठिकाणी वातावरण अगदी मंगलमय होते। आता आपण जाऊया शास्त्रीनगरच्या गरब्याची धमाल पाहायला। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।